नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र ऋषिकेशने काही शेतकरी गोळा केलेले असतात आणि ऋषिकेशने काही शेतकरी गोळा केलेले काही ऋषिकेशच्या बाजूने असतात, परंतु काही शेतकरी मात्र अजूनपर्यंत त्या सयाजीरावाच्याच बाजूने असतात. ऋषिकेश खूप असा खचलेला दिसतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, आता तुम्ही काही काळजी करू नका, जे काही करायचे ते माझ्यावर सोपवा. आता फक्त मी तुम्हाला जे सांगेल ते म्हणजे जानकी आता ऋषिकेशला एक छान प्रकारे बळ तर देतेच, परंतु लढायचं कसं आणि जिंकायचं कसं याचा सुद्धा आता कानमंत्र आपली जानकी ऋषिकेशला देते. कारण मित्रांनो, ऋषिकेशने ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी त्या सयाजी पाटलाला मागच्या वेळी सारखा धडा शिकवायचा, परंतु जानकी ही ऋषिकेशला अडवते. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, लढायचं कसं असं बळ दाखवून नाही तर एकीचं बळ एकत्र करून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं एकीचं कितीही बळ तयार केलं परंतु मात्र तो सयाजीराव त्याच्या या चालाक वृत्तीने सर्व काही माणसे शेतकरी आपल्याकडे ओढून घेतो आणि थोडेसे शेतकरी आपल्या बरोबर येऊन काही उपयोग होणार नाही. त्यासाठी सर्व शेतकरी एकत्र यायला हवे. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, सर्व शेतकऱ्यांना कसं समजायचं हे मी काम करते. तुम्ही आता अगदी म्हणजे कणखर अशी भूमिका घेऊ नका. सर्व शेतकऱ्यांना हे कसं समजून सांगायचं हे मात्र आता मी तुम्हाला सांगते. त्यानंतर मात्र आता जानकी ही सर्व शेतकऱ्यांना समजवायला गेलेली असते. तेव्हा मात्र आता ती सर्व शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असते. सर्व शेतकऱ्यांना समजावते की जर तुम्ही एकत्र आलात तर तुमचा नक्की फायदा होऊ शकतो. सयाजी पाटलासारख्या गुंडांना तुम्ही नक्की लाथाडू शकतात. परंतु आता मात्र जानकी त्या शेतकऱ्यांना म्हणजे अगदी त्यांची मनं वळवण्यासाठी सर्व बायकांना घेऊन तेथे आलेले असते. सर्व बायका सुद्धा आता जानकीचं ऐकतात. अगदी सर्वजणी धावत आलेले असतात. तर जानकी त्यांना सर्व काही समजावून सांगतच असते की आपण जर एकत्र आलो तर खूप काही मोठा बदल आपण घडू शकतो. जे नको आहे ते आपण करू शकतो. कारण त्या सयाजी पाटलाला जे काही तुमचं कमिशन जातं तर ते कमिशन सयाजी पाटलाला न जाता त्या मालाचा अख्खा दर आणि अख्खा भाव तुम्हाला मिळेल. यात तुमचा खूप मोठा फायदा होईल. आणि जर तुम्हाला तुमचं हे थांबवायचं असेल, तुमचं होणारं शोषण आणि तुमचं होणारं जे काही त्रास आहे तो जर थांबवायचा असेल तर तुम्हाला स्वतःचा बाजार लावून स्वतःचा माल विकावा लागेल आणि हे सर्व करावे लागेल. त्यासाठी तुमची सर्व एकी असायला हवी. परंतु आता काही शेतकरी मात्र आता ह्या सयाजीरावांनी धमकावून ठेवलेले असतात. सयाजीरावांनी धमकावल्यामुळे आणि आता ऋषिकेशला सुद्धा अगदी तो म्हणजे गुंड घेऊन धावून आलेला असतो. ऋषिकेशला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून आता शेतकरी हे तयार नसतात. परंतु आता मात्र जानकी त्यांना एक छान असं उदाहरण देऊन समजावण्याचा प्रयत्न करत असते. परंतु त्याच वेळेस मात्र आता तेथे सयाजीराव येतो. तेव्हा सयाजीराव जानकीला अगोदर धमकावण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आता मात्र तेथे गावातील बायकासुद्धा जानकीसोबत असतात आणि सयाजीरावाला असं वाटतं की जर आता गावकऱ्यांसमोर मी हिला धमकी देण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा मग आता गावातील जे काही माझ्याविषयी विचार आहे तर ते लोकांचे बदलतील. तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की सयाजीराव, किती काही केलं, कितीही आम्हाला मारण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरीसुद्धा गावातील शेतकरी आम्ही एकजुटीने एकत्र आणूयात. तेव्हा मात्र आता सयाजी पाटील म्हणत असतो की अगं तुझ्यात काय अशी धमक आहे? अगोदर स्वतःचा नवरा, तुझ्या नवऱ्याला तू वाचू शकली नाही आणि एकतर तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा काढलं, तुम्हाला घरामध्ये सुद्धा कोणी आसरा दिला नाही आणि आता काय, आता गावातील शेतं नांगरून दाखवशील? अगं शेतकी करण्यासाठी धमक लागावी लागते. धमक तुझ्या नवऱ्यामध्ये 2 पैसे कमवण्याची धमक नाही आणि तू आता शेतकऱ्यांची मनं वळवायला निघाली. जानकीला मात्र राग आलेला असतो. जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही सयाजी काका व्यवस्थित बोला, मी सुद्धा तुमच्याशी व्यवस्थित एक नातं म्हणून बोलते, परंतु आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला खूप असा धमकी देण्याचा, आमच्या ऋषिकेशला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे, पण यापुढे मात्र आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. तुम्हाला शेती कशी करायची असते ते मी करूनच दाखवेल. तर सयाजी पाटील म्हणतो की तुझ्यात इतकी धमक? अगं तू काय करशील? तुला तर संसारसुद्धा अगदी तुझा मोडकळीस आला. बाहेर इकडे तिकडे राहते आणि स्वतःचं असं घरसुद्धा नाही, घरातील लोकांनी घराच्या बाहेर काढलं आणि तू तर स्वतःच्या सासऱ्याला सुद्धा जिन्यावरून ढकलून दिलं आणि तू
स्वतःची लोकांची बाजू घेऊन त्यांच्या विरुद्ध लढणार का? अगोदर स्वतःचं बघ आणि मग दुसऱ्यांचा विचार कर. तेव्हा आता गावातील बायका हे जानकीच्या बाजूने असतात. जानकीला म्हणत असतात की जानकी ताई, अहो हे काय बोलतात, यांना आम्हाला हे बोलणं नाही सहन होत, आपण मात्र आता यांना धडा शिकवूयात. जानकी म्हणते की नाही, आपण लढायचं तर ते आपल्या हिमतीवर, आपल्याला असं यांच्यासारखं वागून नाही लढायचं. मग यांच्यात आणि आपल्यामध्ये काय असा बदल राहणार? आपण जर यांच्यासारखं वागलो आणि यांच्यासारखं आपण असे डाव खेळलो तर मग आपण सुद्धा त्यांच्यासारखेच असू. त्यासाठी जे काही करायचे तर ते स्वतःच्या हिमतीवर आणि अगदी सत्याच्या बाजूने. तेव्हा आता ऋषिकेशला माहिती नसतं की जानकी आता कुठे गेलेली आहे, कारण जाते वेळेस तिने सांगितलेलं असतं की ऋषिकेश तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा बाजार हा जो काही तुम्हाला स्टॉल लावायचे आहे तर तो बाजारसुद्धा भरेल. पण आता जे काही मी तुम्हाला सांगते अगदी माझ्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना मी एकत्र करणार म्हणजे करणारच. म्हणून जानकी आता ऋषिकेशला ते सांगून सर्व शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी तेथे एका चिंचेच्या झाडाखाली गावात आलेले असते. ओट्यावर सर्वजण एकत्र असतात आणि तेथे मात्र आता सयाजी आल्यानंतर हे सर्व काही घडते. तेव्हा मात्र आता सयाजी मुद्दाम हे जानकीला अडवण्यासाठी तिला चॅलेंज करतो की मी तुला चॅलेंज करतो की तू मला जर ते चॅलेंज पूर्ण करून दाखवले तर मग मी अख्ख्या गावामध्ये बाजारचं नावसुद्धा घेणार नाही. तुझ्यामध्ये जर इतकाच दम असेल तर हे जे काही शेत आहे ना ते स्वतः नांगरून दाखव. मी शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा कधी आडवा येणार नाही, कारण आता सयाजीरावाला माहिती असतं ही जर पैंच हिला लावली तर मग हिला कसं अडवायचं, हिला शेत काही नांगरून द्यायचं नाही. आपले जे काही गुंड आहे ते पाठवून हिला काहीतरी आडवं घालायचं आणि हिला शेत नांगरण्यापासून थांबायचं, असं त्याचं चॅलेंज असतं. म्हणून ते हे चॅलेंज जानकीला करतो की जर तू मला हे शेत नांगरून दाखवलं ते पण तुझ्या हिमतीवर तर मी शेतकऱ्यांचं नाव तर घेणार नाही, शेतकरी बाजार भावाचं सुद्धा नाही, बाजार समितीवर सुद्धा मी येणार नाही. पण जर तू हे चॅलेंज हरलं तर तू आणि तुझा नवरा तोंडातून बाजार हा शब्द सुद्धा काढायचा नाही, बाजार समितीतून तुमचं नाव रद्द करण्यात येईल. तेव्हा आता सयाजीरावाला वाटत असतं की जानकी आता काहीचं मंजूर होते. जानकीला जर हे चॅलेंज केले तर ती नक्की हारेल, परंतु ती तयार तर होणार नाही अशी त्याची ही म्हणजे अनुभव असतो. परंतु आता मात्र जानकी ही काही सयाजीरावाला घाबरत नाही. ती सयाजीरावांना म्हणत असते की मंजूर, तुमचं चॅलेंज मला मंजूर आहे. आणि आता मात्र इकडे सारंगला तर सर्व सौमित्राने सांगितलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या असं वागूच कसं शकतात, ऐश्वर्या असं वागूच कसं शकतात, ओवीला त्रास कशा देऊ शकतात. म्हणून आता त्याचा जाब ते ऐश्वर्याला विचारतात. परंतु आता मात्र ऐश्वर्या सारंगला परत आपल्या बाजूने हेरून घेते आणि सारंगला सांगत असते की अहो माझ्या डॅडाने तुम्हाला वाचवलं, नाहीतर तो ऋषिकेश आणि ती जानकी आपले सर्व जे शेतकरी आहेत आपल्या बाजूने त्यांची मनं वळवायला निघाले होते. ज्या शेतकऱ्यांच्या बाजार आपण जो काही भरवतो त्यावर आपलं पोट भरत होतं, आज तेच ऋषिकेश दादा सर्व शेतकऱ्यांचा बाजार स्वतःच्या मालकीवर तेथे म्हणजे भरवणार होते आणि त्यांच्या मालकीचा हक्क त्यांना स्वतः मिळवून देणार होते. आणि जे काही कमिशन आपल्याला मिळणार होते ना ते कमिशन आता बंद होणार होते आणि आपल्या कंपनीला त्याचा खूप मोठा तोटा होणार असतो. परंतु आपल्या डॅडाने त्या आपल्याला वाचवले म्हणून पुन्हा एकदा ती जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने विरुद्ध बाजूने सारंगचं मन वळवते. तेव्हा आता सारंगला असं वाटत असतं की ऐश्वर्या खरंच काही चांगलं करतात. परंतु आता जानकीने इकडं जे सयाजी पाटलाचं चॅलेंज घेतलेलं असतं तर ती लगेच आता हिमतीने ते करून दाखवणार असते. मात्र आता ऋषिकेश जे काही करतो ते कसे योग्य आहे आणि त्यासाठी आपल्याला कसे एकत्र यायला लागेल म्हणून ती सर्व शेतकऱ्यांचा समजून सांगण्याचा प्रयत्न करते. काही बायका आणि काही शेतकरी हे जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने मात्र आलेले असतात. परंतु जे काही आता सयाजीच्या बाजूने असणारे शेतकरी आहे तर त्यांना मात्र आता ह्या जानकी आणि ऋषिकेशचा काही विश्वास नसतो. त्यांना असं वाटत असतं की आता सयाजीराव जे मार्ग दाखवतात तोच मार्ग आपल्यासाठी चांगला आहे. म्हणून काही शेतकरी पुढे येतात. परंतु जानकी त्यांना समजावते की जर आपण एकत्र आलो
आणि आपल्या शेतमालाच्या हक्कासाठी आपण एकत्र येऊन लढलो, आपण आपला बाजार एकत्र येऊन भरवला, तर ह्या सयाजीरावासारखे कोणीही गुंड आपलं काही करू शकत नाही. एकीचं बळ हे खूप मोठं बळ असतं. म्हणून जानकी आता त्या सर्व शेतकऱ्यांना समजायचा प्रयत्न करते. परंतु त्यातील जो एक शेतकरी असतो तर जो जानकीला म्हणतो की अहो बाई, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पहिलं शेतकरी व्हावं लागतं. म्हणजे ते शेतकरी होण्यासाठी मनगटात बळ हवं असतं. शेतीत काय काबड कष्ट करावे लागतात हे तुम्हाला काय कळेल, कारण तुम्ही तर रणदिव्यांच्या घरचे मालक लोक. अहो शेतीमध्ये म्हणजे मेहनत करण्यासाठी स्वतःचं बळ आणि मेहनत हवी असते. आणि तुमच्यात कोणतं असं बळ आहे आणि कोणती मेहनत तुमच्यात करण्याची ताकद सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला समजावू नका. अहो नांगराचं वजन किती असतं हे तरी तुम्हाला माहिती आहे का? आणि निघाल्या शेत नांगरायला. स्वतःच्या बैलाचा पत्ता नाही आणि निघाल्यात शेत नांगरायला आणि आम्हाला शिकवायला. तेव्हा मात्र आता सयाजीराव खूप जोरजोराने हसत असत. परंतु आता मात्र जानकीला त्या लोकांना सुद्धा दाखवून द्यायचं असतं की जानकीच्या मनगटात काय बळ आहे ते. आणि सयाजीरावाचं चॅलेंज सुद्धा तिला पूर्ण करायचं असतं. कारण आता ऋषिकेशचा जे काही हक्क आहे तर त्या हक्कावर स्वतःचा व्यवसाय तिला सुरू करायचा असतो. आणि आता हे सर्वांना दाखवून द्यायचं असतं की मनगटात काय बळ असते आणि शेती जानकी कशी करते ते. तेव्हा सर्व शेतकरी तेथे जमलेले असतात आणि जानकी मात्र तेथे नांगर आलेला असतो ना, तो नांगर घेते आणि तो नांगर आपल्या खांद्यावर उचलून अगोदर त्या नांगराचं ती दर्शन घेते, आपल्या काळ्या आईचं दर्शन घेते आणि मग तो नांगर आपल्या खांद्याला झुकते. स्वतः जानकी ते नांगर जसं बैल ओढत असतात तसं जानकी तो नांगर ओढत असते आणि शेतजमीन नांगरत असते. आणि आता ती सुरुवात करते तर हर हर महादेव, हर हर महादेव अशी गर्जना करत आपली जानकी शेत नांगरायला सुरुवात करते. परंतु आता मात्र जानकीला काही तो नांगर ठेपत नसतो, कारण एका बाईची शक्ती कुठपर्यंत असते. परंतु तरी सुद्धा जानकीने तो नांगर वडलेला असतो. आणि त्याच वेळेस आता जानकी इतकी थकलेली असते आणि आता ती खाली पडणार. तोच ऋषिकेश धावत येतो आणि ऋषिकेश दाखवून देतो जानकी आणि त्याची काय ही एकमेकांची साथ आहे. आणि तो जानकीचा नांगर धरतो आणि जानकीला खाली पडण्यापासून तो वाचवतो. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की काय ऋषिकेश, तर ऋषिकेश सुद्धा एका शेतकऱ्याचं मस्त पोशाख घालून आलेला असतो, बनेलवर असतो आणि धोतर त्याने घातलेलं असतं. आणि तो सुद्धा जानकीच बरोबर आपल्या नांगराला झुकतो आणि ते शेत नांगरायचा प्रयत्न करू लागतात. दोघेही प्रयत्न करतात. एक बैल कसे नांगराला झुपलेले असतात, अगदी दोन असं ते बैलासारखं नांगराला झुकतात आणि शेती सयाजीरावला आणि गावातील शेतकऱ्यांना नांगरूनच दाखवतात. तेव्हा आता जानकीनं आपल्या ऋषिकेशची साथ घेऊन हे चॅलेंज जिंकलेलं असतं. त्यामुळे आता मात्र जे सयाजी पाटलांनी चॅलेंज केलेलं असतं तर ते चॅलेंज मात्र आता जानकीनं जिंकून सयाजी पाटलाला तोंडावर आपटवलेलं असतं. सयाजी पाटलाला असं होतं की आता ह्या जानकीला आपण चॅलेंज करून फसलो, म्हणजे आता आपल्याला बाजार सोडावे लागेल, आपल्याला बाजाराचं नावसुद्धा घ्यावं लागणार नाही. म्हणून आता सयाजी पाटलाला खूप टेन्शन येतं आणि जे काही आता ऋषिकेश जानकीने केलेलं आहे आणि ते दोघे आता चॅलेंज जिंकले म्हणजे आता ह्या बाजार समितीत वर्चस्व त्यांचंच राहणार. म्हणून आता सयाजी पाटील चक्क तेथून गायब होतो आणि आता जानकी आणि ऋषिकेशचा सर्व शेतकरी जय जयकार करतात, त्यांना टाळ्या वाजवतात. खरंच मेहनत काय असते, मनगटात काय बळ असतं हे आज ऋषिकेश जानकीने दाखवून दिलेलं असतं. परंतु आता ओवी तर इकडे ही बाबांना सांगून गेलेली असते की मी आजीला भेटायला रणदिव्यांच्या घरी गेलेले आहे. जानकी मात्र आपल्याशी खोटं बोलली म्हणून ऋषिकेश थोडासा नाराज असतो. पण तरीसुद्धा आता जानकीने दाखवून दिलेलं असतं की आता हे सर्व शेतकरी एकत्र आल्यानंतर काय मोठा चमत्कार होतो. आणि आज मात्र तिने ऋषिकेशची साथ घेऊन सर्व काही यशस्वी करून दाखवलेलं असतं. आणि आता शेतकरी खूप खुश असतात. जानकी आणि ऋषिकेशला ते साथ द्यायची ठरवतात आणि ऋषिकेशला उचलून घेऊन ऋषिकेशचा जय जयकार करतात. आणि एका ऋषिकेशच्या नवीन व्यवसायाला सुरुवात होते आणि त्यात मात्र जानकीची खंबीर अशी साथ आपल्या ऋषिकेशला मिळते. आणि आता लवकरच सुमित्राचे डोळे तर उघडलेले असतातच, परंतु सारंग मात्र आता जेथे आडवा येणार असतो तर सारंगचा एक खूप मोठा असा इकडे ॲक्सिडेंट होणार असतो. आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आता मात्र खूप असं ऐश्वर्याने त्यात म्हणजे प्रयत्न केलेला असतो. परंतु आता जी काही सारंगची कंपनी आहे ती पूर्णपणे डबघाईला आलेली असते. आणि आता शेतकऱ्यांचा जो राजा आहे तो ऋषिकेश बनलेला असतो. शेतकऱ्यांच्या मनामध्ये अगदी जानकीनं त्याला हक्काचं स्थान निर्माण करून गेलेलं असतो, ते पण
पण सयाजीरावाच्या नाकावर टिचून आणि सयाजीरावाच्या नाकावर टिचून आता जानकी आणि ऋषिकेश आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात आणि आता हळूहळू सर्व काही योग्य पद्धतीने चाललेले असते. मात्र आता ऐश्वर्या मात्र यात आणखीन आडवी येण्याचा प्रयत्न करणार असते. म्हणजे ऋषिकेश जानकीला काही ना काही ती अगदी मधी संकट आणण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जानकी आणि ऋषिकेश तरीसुद्धा हारत नाही आणि ऐश्वर्याला कसं तोंड द्यायचं हे मात्र आता ते ऐश्वर्याला दाखवून देतात. आणि याच वेळेस आता जी डबघाईला गेलेली आहे ती कंपनी ऋषिकेश येऊन कशी वाचवतो आणि सुमित्रा आईचं पण परत कसं जिंकतो आणि सारंग हा कसा आपल्या ऐश्वर्याचं ऐकत आहे हे आता सारंगचे सुद्धा डोळे उघडणार असतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.